उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील गृहकलह आता चव्हाट्यावर येतोय। मुख्यमंत्री योगी यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरींनी दंड थोपटले। मुख्यमंत्री योगींविरोधात केशव प्रसाद मौर्य, भूपेंद्र चौधरी यांची नाराजी आता उघड झाली आहे। मौर्य आणि चौधरी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत असं कळतंय। उत्तर प्रदेश सरकारमधील गृहकलहावर आता दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत बैठकांचं सत्र होत आहे। उत्तर प्रदेशात खांदेपालट होणार का, योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरून हटवलं जाणार का, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्यात। प्रतिनिधी शिवाजी काळेंकडून अपडेट्स घेणार आहोत। शिवाजी, कुठल्या नेमकी नाराजी आहे, कुठली नेमकी कारणं आहेत जी या मौर्य आणि चौधरी दोघांनी समोर दिलेली आहेत शहांच्या बैठकीदरम्यान? लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा मोठा पराभव उत्तर प्रदेशमध्ये झाला आणि त्याच्या संदर्भात आता चिंतन बैठका सुरू होते। मात्र चिंतन बैठकामध्ये उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटलं की संघटन मोठं आहे, सरकार नाही। आणि या वक्तव्यानंतर मोठ्या चर्चा सुरू झाल्या। भूपेंद्र चौधरी हे राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले, केशव प्रसाद मौर्य दिल्लीत दाखल झाले आणि त्यानंतर योगी हटाव मोहिमेला एक वेग आल्याचं पाहायला मिळत होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती भूपेंद्र चौधरी हे उत्तर प्रदेशचे जे भाजप अध्यक्ष आहेत त्यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा, त्याचबरोबर जे.पी. नड्डा यांच्या सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि उत्तर प्रदेशचा अहवाल सोपवलेला आहे। या संदर्भात सध्या आता वेटायनो औच्च भूमिका आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये 10 पोटनिवडणुका आहेत विधानसभेच्या जागांच्या, यावरती निवडणुका होत आहेत। त्यामुळे केंद्र सरकार जे आहे सध्या वेटायनो उच्च भूमिकेत आहे। मात्र सध्या जी माहिती मिळत आहे त्यानुसार एक प्रस्ताव योगी आदित्यनाथ यांच्यासमोर ठेवण्यात येणार आहे। त्यानुसार योगी आदित्यनाथ यांनी भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावं आणि केशव प्रसाद मौर्य हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होतील अशी माहिती मिळत आहे। कारण ओबीसी वर्गामध्ये मोठा फटका भाजपला बसताना पाहायला मिळत आहे। अनुप्रिया पटेल अपना दलाच्या नेत्या आहेत, त्यांनी देखील म्हटलं होतं की एससी एसटीच्या जागावरती हे उमेदवार मिळाले नाही म्हणून नॉट फॉर सुटेबल म्हणून इतर जातीचे उमेदवार घेतले जात आहेत। यामुळे देखील एससी एसटी मध्ये मोठी नाराजी आहे। असं एक घरचा आहेर त्यांनी सरकारला दिला होता। एकंदरीत योगी आदित्यनाथ विरोधात केशव प्रसाद असो, भूपेंद्र चौधरी असो, पाठक असो, हे सर्व जे नेते आहेत भाजपचे एकवटताना पाहायला मिळत आहे। मात्र योगींना अभय मिळतंय की त्यांना दिल्लीमध्ये बोलवण्यात येत आहे। निश्चित हे येत्या काळात स्पष्ट होईल। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।